श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। मित्र आणि मैत्रिणींनो, आपण सर्वजण ज्यावेळेस एखाद्या देवाची भक्ती करतो आणि त्यावेळेस आपल्याला प्रत्येकाला जो भक्त भक्ती करतो त्या प्रत्येक भक्ताला कोणता ना कोणता अनुभव यायला सुरुवात होते। परंतु फरक मात्र एवढाच असतो की जो भक्त ईश्वरावर भगवंतावर असीम भक्ती करतो, निशंक मनाने भक्ती करतो, आपलं सर्वस्व त्या ईश्वराच्या त्या देवाच्या चरणी अर्पण करतो आणि मनापासून मनोभावे त्या देवाची भक्ती करतो, देवाला सर्व मानतो, त्या भक्ताला ज्यावेळेस अनुभव येतो त्यावेळेस तो त्याच्या आयुष्य सार्थक झाल्याचा अनुभव असतो। त्याला त्याच्या आयुष्यामध्ये कधीही कशाचीही गरज लागत नाही। त्यावेळेस तो त्याच्या आयुष्य जिंकल्यागत त्याला अनुभव असतो। मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वच भक्तांना त्यांचे देव हे अनुभव देतात असे मी कधीच म्हणणार नाही। कारण काही लोकांना लवकर अनुभव येतात ईश्वराच्या प्रचितीचे, तर काही लोकांना उशिरा अनुभव येत असतात। परंतु ज्या देवाची तुम्ही असीम भक्ती करता, ज्या देवावर मनापासून तुम्ही विश्वास ठेवता, तो देव एक ना एक दिवस तुम्हाला अनुभव आणि प्रचिती देणारच आहे। परंतु काही वेळेस तो वेळ लागतो तर कधी कधी लवकर होत असतं। फरक मात्र एवढाच असतो, काही भक्तांना आपण लगेचच ईश्वराच्या भक्तीमध्ये आल्यानंतर ईश्वराची प्रचिती येत असते, परंतु काही लोकांना ईश्वराची प्रचिती यायला उशीर लागत असतो। मित्र आणि मैत्रिणींनो, ईश्वर भगवंत हे चराचरामध्ये आहेत, परंतु ते पाहण्याची नजर लागते। ज्या वेळेस एखादा भक्त त्या ईश्वराची असीम भक्ती करतो त्यावेळेस तो ईश्वर त्या भक्ताचे सदैव रक्षण करत असतात। त्या भक्ताचेच काय तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे तो ईश्वर भगवंत हे रक्षण करत असतात। मग तो कधीही कोणत्याही वेळी कुठेही गेला तर त्याच्या भोवती एक सुरक्षा कवच निर्माण होतं आणि तो सतत त्या ईश्वर त्या भक्ताचं रक्षण करत असतात। कोणत्याही संकटातून दुःखातून त्याला बाहेर काढत असतात। ईश्वराची भक्ती आपण ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस ती कधीही वाया जात नाही। मग तुम्ही कधीही एखाद्या देवाचं मनापासून जर नाव घेतलं तर ते देखील वाया जात नाही। ईश्वराच्या भक्तीला कधीही मनापासून भक्ती करणे हे मात्र महत्त्वाचे आहे। मनापासून भक्ती केलेली कधीही वाया जात नाही। मित्र आणि मैत्रिणींनो, जो भक्त मनापासून ईश्वराची भक्ती करतो त्या भक्ताच्या हाकेला हे ईश्वराला भगवंताला यावंच लागतं। मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला असाच एक अनुभव सांगणार आहे। त्या अनुभवातून तुम्हाला देखील लक्षात येईल की लवकर किंवा उशिरा परंतु ईश्वर भगवंत प्रचिती ही नक्कीच देत असतात आणि ज्या वेळेस त्या भक्तावरती संकट येतं त्यावेळेस ईश्वर भगवंत कसे धावून येतात आणि त्या भक्ताचे कसे रक्षण करतात हे देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे। चला तर मग आपण आजच्या या सत्य अनुभवाला सुरुवात करूया। मित्र आणि मैत्रिणींनो, हा अनुभव आपल्याला एका मुलाने सांगितलेला आहे आणि त्याला श्री स्वामी समर्थांचा त्यांच्या घरामध्ये त्यांच्या आजोबांना हा अनुभव आलेला होता। तर तो मुलगा सांगतो की माझे आजोबा सुरुवातीपासूनच ते श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत होते। ते सतत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ अशा पद्धतीने ते सतत गुणगुणत श्री स्वामी समर्थांच्या नामाशिवाय त्यांना अधिक दुसरा कोणताही छंद नव्हता। आमच्या घरामध्ये सर्वजण शेती करतात, त्यामुळे आजोबा शेतीतील कामे करत करत देखील श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचे। माझ्या आजोबांना अजून एक भाऊ होता, तो मात्र नोकरी करत होता, त्यामुळे त्याला नोकरीसाठी आमच्या घरापासून 2 गावे ओलांडून तेथे त्यांचं घर होतं आणि तेथेच आजोबांच्या भावांची नोकरी होती। त्यामुळे आजोबांच्या भावांचं कुटुंब हे दुसऱ्या गावी होतं। परंतु आमच्या घरामध्ये आजोबा, त्यांचा मुलगा आणि त्यांची सून आणि मी त्यांचा नातू अशा पद्धतीचे आमचे कुटुंब होते। आमच्या आजोबांना श्री स्वामी समर्थांचं नाम जप करायला खूप आवडायचा। आमचे आजोबा सतत श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवायचे।
आणि सतत कोणतंही काम करत करत देखील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या नामाचा जप सदैव करत. असंच एक दिवस होता. एके दिवशी आमचे आजोबा शेतीतून फिरून घरी आले. घरी आल्यानंतर त्यांनी जेवायला मागितलं आणि त्यानंतर आमच्या आईने जेवायला दिलं. जेवायला दिल्यानंतर आमचे आजोबा ताटावरती बसले आणि एक घास मोडून तोंडात घालणार तेवढ्यात घराचा दरवाजा वाजला. आजोबांना वाटलं कोण आला आहे. तेव्हा त्यांनी मला आवाज दिला की जा त्वरा दार उघड. त्यावेळेस मी जाऊन दार उघडलं. त्यावेळेस दाराच्या समोर एक मुलगा उभा होता. तो मुलगा आजोबांकडे तोंड करून म्हणाला, बाबा अर्जंट फोन आहे, तुम्हाला लगेचच बोलावलं आहे. त्यावेळेस आजोबांनी हातातील घास ताटामध्ये ठेवला आणि त्यानंतर उठले. ताटाच्या पाया पडले आणि नंतर उठले. उठल्यानंतर ते समोरच्या दुकानाजवळ गेले. तिथे गेल्यानंतर फोन चालूच होता. आजोबांनी फोन उचलला. त्यावेळेस त्यांचा भाऊ फोनवर होता आणि त्यांचा भाऊ फोनवरून म्हणाले की दादा, सुनंदा खूप आजारी आहे, तू जा आणि तिला दवाखान्यात ने. मी आता बाहेर आलो आहे, त्यामुळे मला तिला दवाखान्यात नेता येणार नाही. सुनंदा ही आजोबांच्या भावाची बायको होती. ती सतत आजारी असायची. त्यामुळे आजोबांना आता तिला दवाखान्यात घेऊन जायचं होतं, कारण त्यांच्या भावाने सांगितलं होतं की ती खूप आजारी आहे. त्यावेळेस आजोबांनी तेथूनच घरी आले. घरी आल्यानंतर ते तांब्यामध्ये असणारे पाणी प्यायले. माझी आई, मी देखील आजोबांना म्हणत होतो की जेवण करून जा, परंतु ते म्हणाले की ती किती आजारी आहे, किती नाही आपल्याला माहीत नाही. आणि त्याबरोबरच भाऊ देखील माझा बाहेर आहे, त्यामुळे त्याने मला फोन करून सांगितलेलं आहे आणि आपले कर्तव्य आहे की आपण तिला दवाखान्यात घेऊन जावे. त्यावेळेस आजोबांनी लगेचच लगबगीने शर्ट घातला आणि निघाले. हातामध्ये पिशवी घेतली आणि निघाले. जात असताना पूर्वी वाहनांची सोय नव्हती, त्यामुळे मधल्या रस्त्याने पावल वाटाने त्या गावी जावे लागायचे. आणि सकाळी 11-12च्या सुमारास आजोबा भावाच्या घरी निघाले. जाता जाता 2-2:30 वाजल्या. घरी गेल्यानंतर ते तेथे पोहोचले. त्यांच्या भावाच्या बायकोला त्यांनी दवाखान्यात नेलं. दवाखान्यातून घरी आणलं. तिला थोडंसं खायला सांगितलं आणि सांगितलं की गोळ्या घे. आणि त्यानंतर असं करत करत ते 1-1.5 तास तिथे मोडून गेला. त्यानंतर आजोबा घरी येण्यासाठी निघाले, परंतु सुनंदा म्हणाली की जाऊ नका, मी काहीतरी थोडंसं तुम्हाला जेवायला बनवते, त्याबरोबरच मी देखील खाते आणि मग तुम्ही जा, म्हणजे मी देखील गोळ्या खाईन आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घरी जा. त्यानंतर आजोबांना स्वयंपाक बनवण्यात आला आणि त्यानंतर आजोबांनी जेवण केले. परंतु बघता बघता संध्याकाळ होऊ लागली होती. दिवस मावळून गेला होता. त्यानंतर आजोबा घराच्या दिशेने निघाले, परंतु सुनंदा म्हणाली, जाऊ नका, तुम्ही आजच्या दिवस राहावा, कारण अंधार पडायला आलेला आहे, सकाळ उठून लवकर जावा. परंतु आजोबांनी महत्त्वाचं काम आहे असं म्हणून टोलवलं आणि नंतर निघाले. निघता निघता तेथून अंधार पडू लागला. अंधार पडल्यामुळे आजोबा पावल वाट ही पायाखालचीच आहे असे म्हणाले आणि म्हणाले, आता मी जातो आणि घरी पोहोचेल. आणि त्यानंतर आजोबांनी प्रवास सुरू केला. प्रवास चालू होता त्याबरोबर श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण देखील चालू होतं. आजोबा सतत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा जप करत होते. मित्र आणि मैत्रिणींनो, आज जरी माझे आजोबा कधी तो अनुभव सांगायला लागले तर त्यांच्या अंगावर शहारे येतात. आणि त्यावेळेस आजोबा सांगू लागले, मी झपाझप पावले टाकत होतो, रस्ता उरकत होतो, कारण अंधार पडलेला होता, मला घरी जायचं होतं. अशामध्येच पटापट चालत आणि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नामाचा जप करत करत आजोबांनी एक गाव ओलांडलं. आणि त्यानंतर सुमारे 11:15 11:30 ते 11:15चा सुमार होता आणि रस्ता उरकायचं चाललं होतं. त्यावेळेस रस्ता हा स्मशान होता. आजूबाजूची झाडे किर्र करत होती. रातकिड्यांचा आवाज येत होता. 12 वाजत आल्या होत्या, परंतु घर मात्र कोठेही दिसत नव्हतं. रस्ता सुनसान होता, कारण पूर्वीचे रस्ते हे आडराणीचे रस्ते होते
आणि मधल्या मधल्या मार्गाने यायचं म्हटलं की सर्व रस्ते, झाडे, झुडपे आणि रानातील रस्ता होता. त्यामुळे थोडक्यात पोहोचण्यासाठी किंवा लवकर पोहोचण्यासाठी मधल्या मार्ग हा निवडला जात होता. पटपट पावले टाकत टाकत चालत होते आणि नेमकं याच वेळी त्या रस्त्यातून आवाज ऐकू येऊ लागले. एक बाई सुरुवातीला एकदमच जोरात किंकाळली. त्यावेळेस आजोबांना वाटले की अचानकच येथे कोठून आवाज आला आणि त्यांच्या त्या किंकाळण्यामध्ये सर्व काही शांत झाले होते. एक क्षणामध्ये संपूर्ण शांतता, भयान शांतता पसरली होती. त्यानंतर ते आजोबा थोडे घाबरल्यागत झाले आणि त्याबरोबरच त्यांचं नामस्मरण देखील थांबलं. त्यांनी पुन्हा एकवटलं आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायला सुरुवात केली आणि पावले देखील पटपट टाकायला सुरुवात केली. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असा जप मोठमोठ्याने करू लागले. त्यांच्या लक्षात आलं होतं की इथे काहीतरी बाधित जागा आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा श्री स्वामी समर्थांचा जप मोठमोठ्याने करायला सुरुवात केली. परंतु तो आवाज आता आजूबाजूतून किर्र करत होता. मोठमोठ्याने आरडाओरडा चालला होता. ती बाईचा आवाज एकदम मोठमोठा होऊ लागला होता आणि तिच्या त्या किंकाळण्यामध्ये सर्व काही एक भयान वाटत होतं. आजोबा सांगत होते की हे सर्व मला असं वाटत होतं की माझ्या शरीरातून जीवच बाहेर निघत होता. त्यावेळेस ते आजोबा सांगताना त्यांच्या अंगावर काटे उभे राहिले होते. त्यानंतर आजोबा पुढे सांगू लागले होते की मी पुढे तसा चालत होतो. किर्र आवाज येत होता. बाई मोठमोठ्याने किंकाळत होती. रातकिड्यांचा आवाज आता बंद झाला होता. पुढे पुढे रस्ता चालत होता, परंतु रस्ता मात्र उरकत नव्हता. पावले मोठमोठ्याने टाकत होतो, अंतर जास्त तोडत होतो, परंतु रस्ता मात्र उरकत नव्हता. आजोबास ज्या वेळेस सांगत होते त्यावेळेस त्यांच्या डोक्यातून घाम, अंगातून घाम येऊ लागला होता. त्यानंतर तो मुलगा पुढे सांगतो की ज्या वेळेस माझे आजोबा रस्ता चालत होते आणि आवाज तो तसाच किंकाळत होता, त्यावेळेस अचानकच आवाज थांबला. त्या बाईचं किंकाळणं एकदमच थांबलं आणि आजोबा शांत झाले. त्यांनी पुन्हा आपलं संपूर्ण शक्ती एकवटली आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायला सुरुवात केली. तर आजोबा पुढे पुढे चालू लागले. श्री स्वामी समर्थांचा जप मात्र चालूच होता आणि सर्व जी किंकाळण्याचा त्या बाईचा आवाज होता तो आता पूर्णपणे शांत झाला होता. अचानकच आजोबांना असं वाटलं की एक बाई पुढून येत आहे. तर त्या बाईकडे आजोबा एक टक पाहू लागले आणि त्या बाईचं निरीक्षण करू लागले. त्यावेळेस आजोबा सांगतात की त्या बाईने हिरवी गार साडी नेसलेली होती. तिच्या हातामध्ये देखील हिरव्या बांगड्या होत्या. कपाळी लाल कुंकवाचा मोठा टिळा होता आणि त्या बाईचे संपूर्ण केस ही तोंडाच्या समोर तिने ओढलेली होती. आणि ज्या वेळेस ती बाई माझ्या दिशेने येत होती त्यावेळेस ती छम 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 अशा पद्धतीने तिच्या पैंजणाचा आवाज येत होता. मला वाटलं की अशा या अंधारामध्ये कोण अशा अवस्थेमध्ये येत आहे आणि त्यानंतर ती बाई हळूहळू आजोबांच्या दिशेने येऊ लागली आणि बघता बघता ती बाई समोर आली. समोर आल्यानंतर आजोबा एकदम घाबरले आणि त्या क्षणामध्ये ती बाई आजोबांच्या अंगातून आरपार झाली. त्यावेळेस मात्र आजोबांचं काळीजच बाहेर पडल्याचा आजोबांना अनुभव आला आणि ते एकदम धक्क झाले आणि जागेवरच उभा राहिले. आजोबांना आता काहीही सुचत नव्हतं. आजोबा खूप घाबरले होते आणि त्या घाबरलेल्या अवस्थेमध्ये आजोबा एकदम खिन्न झाले आणि त्यानंतर ती बाई नाहीशी झाली. आजोबांनी पूर्ण जीव एकवटला, आपला संपूर्ण ताकद एकवटली आणि त्यानंतर आजोबा एकदम शुद्धीवर आल्यागत झाले आणि पुन्हा त्यांनी श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी तारक मंत्राला सुरुवात केली. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाटी शिरे, नित्य आहे रे मना, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशा पद्धतीने त्या आजोबांनी तारक मंत्र म्हणायला सुरुवात केला आणि स्वतःच्या मनाला बळ द्यायला सुरुवात केली. स्वतःच्या मनाला समजून सांगू लागले की तू घाबरू नकोस, स्वामी तुझ्या बरोबर आहेत.
अशा पद्धतीने स्वतःच्या मनाला सावरू लागले आणि त्याच पद्धतीने नेमकं त्यांचं मन देखील सावरू लागले। असेच पुढे आजोबा चालू राहिले। त्यानंतर त्यांनी श्री स्वामी समर्थांचा जप तारक मंत्र म्हणत म्हणत रस्ता ते उरकत होते, पटपट ते चालत होते। परंतु आजोबांच्या लक्षात आलं होतं की या किर्र आवाजामध्ये, त्या बाईच्या किंकाळण्यामध्ये रस्ता मात्र उरकत नव्हता। आजोबा पटपट पावले टाकत होते, परंतु आजोबांना असं वाटत होतं की त्यांचा रस्ता जागीच आहे आणि ती एकाच जागी पावले चालत आहेत। त्यानंतर आजोबा चालत होते, परंतु आजोबा थांबले मात्र नाहीत। आजोबांच्या लक्षात आलं होतं की रस्ता हा जागच्या जागीच आहे, मात्र मी चालत आहे। परंतु आजोबा थांबले नाहीत। असे करत करत पहाट झाली। बाईच्या किंकाळण्याचा आवाज मात्र मागे धावतच होता। बाई अशा पद्धतीने किंकाळत होते आणि आजोबांचा मोठमोठ्याने तारक मंत्र जप, स्वामी समर्थांचा जप हा मात्र चालूच होता। पहाट झाली। त्यानंतर आजोबा समोर एक दिवा दिसला आणि त्यावेळेस आजोबांनी त्या दिव्याकडे पाहिले आणि ज्यावेळेस आजोबांनी त्या दिव्याकडे पाहिले त्यावेळेस ती बाईचं किंकाळणं त्यांच्या कानामध्ये जोरजोरात येऊ लागलं आणि त्यानंतर आजोबांच्या मनामध्ये असं आलं की आता समोर दिवा दिसत आहे, म्हणजे इथे वस्ती तरी नक्कीच असेल। आपण आता गावामध्ये प्रवेश करणार आहोत, म्हणजे आता हा प्रवास संपलेला आहे। अशा पद्धतीचा अनुभव आजोबांच्या मनामध्ये आला आणि त्यावेळेस त्या बाईचं किंकाळणं मात्र आजोबांच्या कानी गुंजत होतं। त्यावेळेस मात्र त्या झाडाकडून, त्या दिव्यातून एक आवाज आला, म्हणजे जिथे दिवा होता त्या दिशेने एक आवाज आला की सोड त्याला, नाही तर तुझं काही खरं नाही। मी तुला सोड म्हणतोय, त्याला काहीही करायचं नाही। तू त्याला त्रास देणं थांबव, नाही तर माझ्यासारखं वाईट कोणीही नाही। गाठ तुझी माझ्याशी आहे, त्याला सोडून जा। अशा पद्धतीने ज्यावेळेस समोरच्या दिव्यातून आवाज आला त्यावेळेस मात्र त्या बाईचं किंकाळणं हळूहळू कमी होऊ लागलं आणि असे करत करत थोडा एकदम मोठ्याने आवाज आला की तू जा म्हणतोय ना, नाही तर तुझं काही खरं नाही। त्यावेळेस मात्र त्या बाईचा आवाज पूर्णपणे थांबला आणि त्यानंतर आजोबा थोडे पुढे गेले, त्या दिवा जिथे जळत होता तिथे गेले। त्यावेळेस त्यांना कोणीतरी डोक्यावरून हात फिरवल्याचा अनुभव आला आणि त्यावेळेस आवाज आला की थकला असशील, थोडा वेळ आराम कर। आणि माझं डोकं, आजोबा सांगतात की माझं डोकं कोणीतरी आपल्या मांडीवर घेतलं आणि त्यानंतर माझी शांत झोप लागली आणि ज्यावेळेस आजोबांना जाग आली त्यावेळेस सकाळ झाली होती, पूर्णपणे उजळलेलं होतं। त्यावेळेस आजोबांनी पाहिलं की जिथे ते झोपले होते ते उंबराचं झाड होतं। त्या झाडाखाली तेथे ते झोपले होते आणि कोणीतरी उंबराच्या झाडाखाली दिवा लावलेला होता। ज्यावेळेस आजोबांनी उंबराचं झाड पाहिलं त्यावेळेस आजोबा उठून बसले, तर त्यावेळेस त्यांना त्यांच्या डोक्याच्या वरच्या भागापाशी, म्हणजेच त्यांना त्या उंबराच्या झाडाच्या बुडक्यामध्ये श्री स्वामी समर्थांचा फोटो दिसला। त्यांच्याच फोटोवरती श्री दत्तगुरु आणि श्री स्वामी समर्थ होते। त्यावेळेस त्यांच्या लक्षात आले की आपण सदैव श्री स्वामी समर्थांचा जप करतो, त्यामुळे आपल्याला दुसरं कोणीही नाही तर साक्षात श्री स्वामी समर्थांनी वाचवलेलं आहे। आणि त्यानंतर आजोबा खुश झाले, तेथे श्री स्वामी समर्थांना दंडवत नमस्कार केला आणि त्यानंतर त्या उंबराच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातला आणि त्यानंतर त्यांनी पुढचा प्रवास चालू केला आणि संध्याकाळीपर्यंत ते घरी आले, म्हणजेच त्यानंतर ते दुपारपर्यंत घरी आले आणि घरी आल्यानंतर त्यांनी आमच्या घरातील सर्वांना जवळ बोलवलं आणि संपूर्ण अनुभव सांगितला। मित्र आणि मैत्रिणींनो, ज्यावेळेस माझे आजोबा तो अनुभव सांगत होते त्यावेळेस अंगातून आमच्या देखील काटे येत होते, कारण ते जसा हुबेहूब अनुभव सांगत होते त्यावेळेस आमच्या डोळ्याच्या समोर देखील ते चित्र निर्माण होत होते। त्यामुळे आम्ही देखील एकदम मन घट्ट करून तो अनुभव ऐकत होतो। त्यामुळे ज्यावेळेस मी इथे सर्वजण श्री स्वामी समर्थांचा अनुभव सांगताना पाहिले त्यावेळेस मला देखील वाटलं की आपल्या आजोबांना देखील असा अनुभव आला होता, त्यामुळे आपण देखील आपला अनुभव शेअर करावा। मित्र आणि मैत्रिणींनो, तेव्हा त्यांच्या नातवाने हा अनुभव सांगितलेला आहे। मित्र आणि मैत्रिणींनो,
ज्यावेळेस एखादा भक्त मनापासून भक्ती करतो त्यावेळेस त्याला त्याचं फळ हे नक्कीच मिळत असतं. परंतु कधी कधी असं होत असतं की एखाद्याला फळ लवकर मिळतं तर कधी कधी एखाद्याला फळ उशिरा मिळत असतं. परंतु मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही कितीही भक्ती करा, तुम्ही कितीही देवाची सेवा करा, परंतु तुमचा जी तुम्ही सेवा केलेली आहे ती सेवा तुमची एका पारड्यामध्ये तोलली जात असते. म्हणजे तुम्ही केलेले कोणतंही कार्य वाया जात नाही, तर ते एका एका जागेवर साठत असतं. म्हणजे जसं तुम्ही वाईट वेळेमध्ये पैसे साठवत असता, तुमचा बँक बॅलन्स साठवत असता, त्याच पद्धतीने नेमकं तुमचा पुण्यकर्माचा बँक बॅलन्स हा साठत असतो. आणि त्यानंतर ईश्वर भगवंत हे त्यानंतर तुम्हाला त्याची प्रचिती ही नक्कीच देत असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, त्या आजोबांना जीव घेणा हा अनुभव होता. त्या आजोबांनी ज्यावेळेस हा अनुभव त्यांच्या बरोबर घडला त्यावेळेस त्यांना देखील खूप त्रास सहन करावा लागला असेल. परंतु ज्या वेळेस त्यांचा अनुभव त्यांना पूर्णपणे आला त्यानंतर साक्षात श्री स्वामी समर्थांनी त्यांना दर्शन दिलं आणि त्या संकटातून स्वामींनी वाचवलं, त्यांचा जीव वाचवला, त्यांना त्या संकटातून तारून नेलं. कधी कधी मित्र आणि मैत्रिणींनो, काही घटना अशा असतात की त्या घडतच असतात, परंतु ईश्वराची शक्ती आणि आपली भक्ती कधीही वाया जात नाही. त्या संकटातून त्या दुःखातून आपल्याला बाहेर हे नक्कीच काढत असतात. त्यामुळे कधीही श्री स्वामी समर्थांचं जरी तुम्हाला नामस्मरण करायचं असेल तर तुम्ही कधीही कोठेही कोणत्याही काळ वेळेची गरज नाही, तुम्ही कधीही कोठेही श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करू शकता. तुम्ही काम करत करत सुद्धा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ किंवा षडेक श्रीमंत श्री स्वामी समर्थ असे देखील तुम्ही नामस्मरण करू शकता. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला तुमच्या ज्या देवावरती विश्वास आहे त्या देवाचा मंत्र जप मात्र तुम्ही सदैव करायचा आहे. तुम्ही श्री स्वामी समर्थांचाच मंत्र जप करावा असे मी कधीच म्हणणार नाही, कारण प्रत्येकालाच एकाच देवावरती विश्वास असेल असे मी कधीच म्हणणार नाही. कारण सर्वच लोकांना कोणाला श्रीरामावरती विश्वास आहे, कोणाला विठ्ठलावरती विश्वास आहे, तर कोणाला शिवशंभूवरतीच म्हणजेच महादेवावरती विश्वास आहे, तर कोणाचा भगवान श्री विष्णूंवरती विश्वास आहे. म्हणजे तुमचा ज्या देवावरती विश्वास असेल ते देवाची भक्ती करा, मनापासून भक्ती करा. ज्या वेळेस तुम्ही भक्ती करता त्यावेळेस तुमचं सर्वस्व ईश्वराला अर्पण करा. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाहीत, हे माझे शब्द आहेत. मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या आयुष्यामध्ये कधी चांगलं घडत असतं, कधी वाईट घडत असतं, तर ते आपल्या कर्माचे भोग असतात. त्यावेळेस ईश्वराला दोष देऊन जमत नाही, कारण ज्या वेळेस आपले कर्म चांगले असते त्यावेळेस ईश्वर आपल्या बरोबर असतात. परंतु ज्या वेळेस आपले कर्म असतात ते मग या जन्मीचे असो किंवा मागच्या जन्मीचे असो, कर्माचे फळ हे भोगावे लागते. आणि त्यानंतरच आपल्याला जसे सोनं हे ज्यावेळेस आगीतून बाहेर निघते त्यावेळेस वेगवेगळे आकार दिले जातात, त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या कर्माचे भोग भोगून बाहेर निघावं लागतं आणि त्यानंतर आपल्या आयुष्याला एक चांगली दिशा मिळत असते. मित्र आणि मैत्रिणींनो, ईश्वराची भक्ती करणे हेच एक मानव जातीचा धर्म आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही मिळवू शकता, परंतु ते प्रामाणिकपणे कष्ट करून ईश्वराची भक्ती करून त्याबरोबरच आयुष्यामध्ये चांगले कर्म करून आपण जे आपल्याला हवं आहे ते साध्य करू शकतो. मित्र आणि मैत्रिणींनो, प्रयत्न करणे ही काळ्या दगडावरची रेष आहे. तुम्ही म्हणाल की ईश्वराची भक्ती करत बसल्यानंतर ईश्वर आपल्याला सर्वच देतील, तर असे कधीच होऊ शकत नाही. ज्यावेळेस तुमची इच्छा आहे की तुम्हाला हे जांभळाचं झाड पूर्ण जांभळांनी भरलेलं आहे आणि त्याचं जांभळ तुम्हाला खायचं आहे, परंतु तुम्ही ईश्वराचं नाव जप करत करत बसला आणि म्हणाला की मला ते जांभळ खायचं आहे, परंतु मी कोणत्याही प्रकारचा प्रयत्न करणार नाही आणि मी तसंच झाडाखाली झोपून राहणार आहे आणि देवाने ते झाडावरील जांभळ माझ्या तोंडात टाकायचं आहे, तर मित्र आणि मैत्रिणींनो, मी सांगते की तुमच्या अवतीभोवती हजारो जांभळे पडतील, परंतु तुमच्या तोंडात मात्र एकही जांभळ पडणार नाही. कारण ईश्वराने झाड मात्र जांभळाने गच्च भरून दिलेलं आहे, फक्त तुम्हाला हाताने तोडून तोंडात घालायचं आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ईश्वराने सर्व काही दिलेलं आहे, फक्त तुम्हाला प्रयत्न करायचा आहे आणि प्रयत्न केल्यानंतर ते आपोआप तुम्हाला त्यामध्ये यश मिळणार आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, ईश्वराची भक्ती, प्रयत्न आणि तुमचा प्रामाणिकपणा हेच तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी बनवू शकतात. तर एवढाच अनुभव तुमच्या सर्वांबरोबर शेअर करायचा होता
की त्या आजोबांना श्री स्वामी समर्थांनी कोणत्या प्रकारे तारून नेलं. तर त्या आजोबांना शेवटी अनुभव आला, म्हणजे त्यांचं पूर्ण आयुष्य श्री स्वामी समर्थांच्या जपामध्ये गेलं, परंतु त्यांना आयुष्यामध्ये अनुभव मात्र शेवटी आला. परत त्यामुळे तुम्ही कधीही देवाचं नाम जप करायला सुरुवात केली किंवा देवाची भक्ती करायला सुरुवात केली की लगेचच तुम्हाला अनुभव येतील असे नाही. कधी कधी काहींना अनुभव लवकर येतात, तर कधी कधी काहींना अनुभव उशिरा येतात. त्यामुळे ईश्वरावरती लगेच रागवायचं नाही आणि ईश्वराची भक्ती करणं सोडून द्यायचं नाही. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हाच अनुभव होता जो आजोबांना आलेला होता आणि तो अनुभव तुमच्या सर्वांबरोबर मी शेअर केलेला आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा असाच एखादा अनुभव आलेला असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुम्हाला अनुभव तुमचा शेअर करायचा आहे. त्यानंतर आपण तुमचा देखील अनुभव अशा पद्धतीने सर्वांच्या समोर मांडूया. तर तुम्ही सदैव आनंदी राहा, सुखी राहा, समाधानी राहा, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.